सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया। कांद्यानंच सुरुवात करणार आहोत। केंद्र सरकारने कांद्याला दिलेल्या दरावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। कांद्याला 4000 दर देण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे। सध्या दिलेला भाव अपुरा असून शेतकऱ्याला नाईलाजाने कांदा विकावा लागणार आहे असं शरद पवार म्हणाले। आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याशी अधिक बोलूया। विनोद, ऑलरेडी कांद्याच्या निर्यात शुल्कावरून वादंग माजलेला असताना, वाद निर्माण झालेले असताना शरद पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कांदा निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली आहे। 2410 रुपये असा दराने नाफेड खरेदी करण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे। त्या निर्णयावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली आहे। केंद्र सरकारने किमान 4000 रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्याकडून कांदा विकत घ्यावा असा भाव आणि तसा भाव शेतकऱ्याला द्यावा अशी मागणी त्यांनी या ठिकाणी केली आहे। आणि जो 40% शुल्क आहे त्यामध्ये कपात करून जवळपास 5 ते 10% मध्ये हा शुल्क असावा अशीही त्यांनी मागणी केली आहे। यामुळे एक गोष्ट पाहायला मिळत आहे की एकीकडे राज्य सरकारचे प्रतिनिधी केंद्रात जाऊन आपली भूमिका मांडतात, तर दुसरीकडे त्याच राज्याचे उपमुख्यमंत्री जपानमधून ट्विट करून त्या आपली भूमिका मांडतात। यावरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं। मात्र केंद्र सरकारने जर शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल तर 4000 पेक्षा कमी भाव देऊ नये, 4000 पेक्षा जास्त भाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजेत। कारण 2410 मध्ये शेतकऱ्याला कांदा परवडणार नाही, परंतु नाईलाजाने केंद्र सरकारच्या दबावाने हा कांदा विकावा लागेल असंही त्यांनी खंत व्यक्त केली आहे। आणि यामध्ये खास करून कांदा जो आता सध्या आहे तो होल्ड करणारा कांदा आहे आणि शेतकरी त्याला होल्ड करू शकतात, परंतु केंद्र सरकारने जर हा निर्णय बदलला तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे 2410चा जो भाव आहे तो केंद्र सरकारचा तो अमान्य आहे आणि केंद्र सरकारने 4000 पेक्षा जास्त भाव कांद्याला द्यावा अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे। एका बाजूला शेतकऱ्याची मात्र कोंडी झालेली दिसते या सगळ्यामध्ये। निर्यात शुल्का संदर्भातली बातमी आली आणि त्यानंतर लगेचच जर निर्यात कांदा शेतकऱ्याला करता येणार नसेल तर दुसरीकडे सरकारला विकावा लागेल आणि सरकारने इतका कमी भाव केलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्याची नक्कीच कोंडी झाली आहे। धन्यवाद विनोद, माहिती दिल्याबद्दल। केंद्र सरकार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे, पण या निर्णयानंतरही राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप कायम आहे। कांदा उत्पादकांचं या निर्णयाने समाधान झालेलं नाही। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले इथे किसान सभेच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर कांदे ओतण्यात आले आणि आंदोलन करण्यात आले। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेल्या 40% करवाढीनंतर राज्यभरातील शेतकरी आक्रमक झालेले आपण बघतोय। सरकारच्या 2 लाख टन कांदा खरेदीच्या निर्णयाने काहीही फरक पडणार नाहीये असा दावा शेतकरी करतायत। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या मुद्द्यावरून प्रहार संघटनेने आंदोलन केले। कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय कार्यालयात नासके कांदे टाकून आंदोलन करण्यात आले। यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। अहमदनगर आणि सोलापूर इथली दृश्य आपण बघतोय। सध्या कांदा निर्यात शुल्क मुद्द्यावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले आहेत। या मुद्द्यावरून राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली। यावेळी गोयल यांनी 2410 रुपये प्रति क्विंटल भावाने केंद्र सरकार नाफेड मार्फत 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे असं सांगितलं। त्यामुळे कांदा प्रश्नी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे अशी एक भावना बघायला मिळाली। पिंपलगांव, लासनगांव, अहमदनगर, इस पूरे क्षेत्र में 2 लाख टन और प्याज की खरीद शुरू कर देगी। आगे चल के और खरीदना पड़े तो और भी खरीदने के लिए तैयार है। और मध्य प्रदेश, गुजरात ऐसे कोई इलाकों में, जिन इलाकों में प्याज बनता है वहाँ पर भी एनसीसीएफ और नाफेड खरीदेगी प्याज, जिससे किसानों को भी सही दाम मिले। ये प्याज खरीदने का दाम आज का जो निर्धारित हुआ है वो 2410 रुपये प्रति क्विंटल, 2410 रुपये प्रति क्विंटल निर्धारित किया गया है, जो एक अच्छा दाम है। पण इथून पुढचा जो 2 लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे तो 2410 रुपयांनी या ठिकाणी क्विंटलाप्रमाणे खरेदी केला जाणार आहे। मी देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांचे, वाणिज्य मंत्री आदरणीय पियुष गोयल साहेबांचे मी मनापासून
महाराष्ट्राचा कृषी मंत्री या नात्याने त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना मी आणखीनही विनंती केली आहे की 2 लाख टन पेक्षा जर जास्त कांदा आला तर या ठिकाणी तो सुद्धा आपण याच भावाने खरेदी करावा। तर त्याला सुद्धा त्यांनी सकारात्मक या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे। कांदा प्रश्नावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट जपानमधून हस्तक्षेप केलाय। याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क साधलाय। याबाबतचे एक ट्विट त्यांनी केलं आणि केंद्र सरकारने कांदा उत्पादकांना दिलेल्या दिलाशाबाबत माहिती दिली। फडणवीसांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवरून संवाद साधला। यानंतर केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याचं म्हटलंय। 2410 रुपये प्रति क्विंटल दराने ही खरेदी करण्यात येणार असून त्याकरता नाशिक आणि अहमदनगर इथं विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे। त्यातून राज्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे। कांदा उत्पादकांना सरकारने मोठा दिलासा दिलाय। या संदर्भात आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिली। सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलंय। कांदा खरेदीच्या बाबतीमध्ये अतिशय मोठा निर्णय आज केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी या ठिकाणी केलेला आहे। माननीय अमित भाईंनी, माननीय देवेंद्रजींनी या ठिकाणी लक्ष घातलं। धनंजय मुंडे आमचे कृषी मंत्री ते दिल्लीत जाऊन बसलेत। आमच्या भारतीताई पवार ज्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यातला हा मोठा विषय नाशिक जिल्ह्यातला त्या जातीने लक्ष घालत होते आणि आज 2410 रुपये मला वाटतं पहिल्यांदा एवढा मोठा भाव, इतका मोठा फरक केंद्र शासनाने या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेला आहे। कांदा उत्पादकांना सरकारने मोठा दिलासा दिलाय। पुन्हा एकदा सरकारने शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले। नाफेडच्या माध्यमातून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची मागणी आम्ही करत होतो असंही भारती पवार म्हणाल्या। आज पुन्हा एकदा केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी झाला। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सातत्याने शेतकऱ्यांची मागणी होत आहे। यामध्ये तोडगा निघावा, यावर चांगला निर्णय व्हावा आणि गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याही माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही ऐकत होतो। आज केंद्र सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतला। नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार ही सुरुवात पण होते आणि त्याचबरोबर चांगला भाव मिळाला पाहिजे असा सगळ्यांचा आग्रही होता, शेतकऱ्यांची मागणी होती। त्यानुसार 2410 रुपयाचा भावही निश्चित झालेला आहे। माझी विनंती आहे की कृपया करून बाजार समित्या खुल्या कराव्या। व्यापाऱ्यांशी देखील आम्ही बोलत आहोत, त्यांनाही मी विनंती करते। त्यांच्याही प्रश्नाबाबत तो पत्रव्यवहार केला, त्यामध्ये मी देखील मागणी केली आहे की जो निर्णय झाला त्याचा फेरविचार कृपया सरकारने करावा। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यात शुल्क वाढीला विरोध करण्याकरता पुकारलेल्या बंदला बाजार समितीने पाठिंबा दिलाय। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडण्यात आले। 2 दिवसांपासून कांद्याचा एकही लिलाव झालेला नाही। दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ नये म्हणून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। यामुळे कांदा मार्केटला छावणीचं स्वरूप आलंय। या सगळ्याविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ। केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरती 40% निर्यात शुल्क लावल्यामुळे राज्यामधील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कांद्याचे लिलाव बंद ठेवत बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ, कांदाची सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये देखील आज शेतकऱ्यांनी लिलाव बंद ठेवलेला आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण बाजार समितीच्या आवारामध्ये तैनात करण्यात आलेला आहे।
कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडनं कुठल्याही प्रकारचं आंदोलन करत असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडनं अशा पद्धतीनं बाजार समितीच्या आवारामध्ये बंदोबस्त देण्यात आल्यामुळे या संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। तर दुसरीकडे ज्या बाजार समितीच्या आवारामध्ये दररोज हजारो शेतकऱ्यांची लगबग असते, हजारोच्या संख्येने शेतकरी या ठिकाणी येत असतात कांदा घेऊन आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लिलाव जे आहे ते दिवसभर सुरू असतात। अशा बाजार समितीच्या आवारामध्ये संपूर्णतः आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळतोय। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, निफाड बाजार समिती असेल, अशा जिल्ह्यातल्या प्रमुख ज्या बाजार समित्या आहेत त्या सगळ्या बाजार समित्यांमध्ये अशा पद्धतीचा बंद जो आहे तो शेतकऱ्यांनी पुकारल्यामुळे शुकशुकाट आहे। खरं तर कांद्यावर 40% निर्यात शुल्क जे आहे ती वाढवण्यात आल्यामुळे याचा थेट परिणाम जो आहे तो शेतकऱ्यांच्या खिशावर होतोय, त्यांच्या मालाला भावावर होतोय आणि त्याचा मोठा फटका जो आहे त्याची मोठी किंमत जी आहे ती शेतकऱ्यांनाच मोजावी लागते आणि म्हणून राज्यामधला कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटना ज्या आहे आक्रमक झालेल्या आहे आणि या सगळ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता बाजार समित्यांनी देखील पाठिंबा दर्शवत अशा पद्धतीनं बाजार समित्यांमधले लिलाव बंद ठेवत, बाजार समित्या बंद ठेवत या आंदोलनाला, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे राज्यामधल्या या सगळ्या बाजार समित्या बंद आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, लासलगाव। कल्याणच्या बाजारात आज कोथिंबिरीला कवडीमोल भाव मिळाला। या ठिकाणी व्यापाऱ्यावर चक्क 1 रुपया दराने कोथिंबीर विकण्याची वेळ आली। वाहतूक खर्च करून एका कोथिंबीरीच्या जुडीला 7 रुपये लागतात, पण बाजारात मोठ्या प्रमाणात कोथिंबीरीची आवक वाढली आहे, त्यामुळे दरात घसरण झाली आहे। एकीकडे भाज्यांचे भाव बाजारात वाढत असताना कोथिंबीरीला मात्र मिळालेला हा नीचांकी दर शेतकऱ्यांकरता आणि पर्यायाने व्यापाऱ्यांकरता तापदायक, त्रासदायक ठरतो आहे। गाडीला भाडा 18,000 रुपये, 18,000 म्हणजे 5 रुपये भाडा पडतो, इकडे येऊन 7-8 रुपये पडते। ते कोथिंबीर इकडे आम्हाला फार 2 ते 3 रुपये 4 रुपये पर्यंत विकावं लागते। 8 रुपये येऊन पडले 8, 3, 4, 5 रुपये विकावं लागते, अशी परिस्थिती झालेली धंद्याची। काय कारण आहे? कारण काय, मालाची आवक वाढल्यामुळे सगळे ते माल खपत नाही, गिराईक कमी आहे, नाशवंत माल असल्यामुळे ठेवू शकत नाही त्याला। मका, सोयाबीन पाठोपाठ आता येवला, मनमाडसह नाशिक जिल्ह्यात टोमॅटो पीक प्लास्टिक व्हायरसच्या विळख्यात सापडलाय। या व्हायरसमुळे टोमॅटो पिकांना मोठा फटका बसलाय। टोमॅटोच्या भावात घसरण होत असताना आता रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। या टमाट्यावर पण प्लास्टिक व्हायरस म्हणून हा रोग आलेला आहे। त्यामध्ये हे पिवळे पडतात, काळे पडतात, हे पिकायच्या टायमाला व्यवस्थित पिकू नाही राहिले, सगळा माझा प्लॉट बसून गेलेला आहे। कृषी अधिकाऱ्यांनी काहीतरी औषध काढावं, काहीतरी मार्गदर्शन करावं, आमची जशी नुकसान झाली तशी इतर शेतकऱ्यांची नुकसान होऊ नये यासाठी काहीतरी औषध उपचार करावा। माई 1 एकराची लागण आहे टमाट्याची, रवून देऊन रोप आणलेलं आहे, 8,000 काडी लावलेली ही, याला पाण्याअभावी किंवा हे रोगाअभावी आता हे खराब होऊन चालले, गळून पडू राहिले, ऑटोमॅटिक काळे होऊ राहिले आतमधून। हे 1 एकर प्लॉट आहे, 1 लाख रुपये खर्च जवळपास होईल माझा आत्तापर्यंत। याला पण आता 1 रुपये हातात पडणार नाही। आता मार्केटचा या 1000, 1100, 1200 रुपये आहे याला। आता याला सरकारने आता एक तर अनुदान द्यावा, नाही तर मग पंचनामा करायला यावा। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी मुंबई गोवा महामार्गासंदर्भात पत्र लिहिलंय। मुंबई गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे। दगड फोडला तर कलाकृती, दगड फेकला तर विध्वंस, त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड ही महाराष्ट्र विरोधी आहे। तोडफोड करणं हे विनाशकारी मानसिकता आहे। महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःलाच प्रश्न विचारायला हवा असा सवाल त्यांनी केला। तर तोडफोड करणारा महाराष्ट्र सैनिक कसा असा प्रश्नही त्यांनी विचारला। तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको असा सल्ला त्यांनी मनसेला दिलेला आहे। सर्वजणांना हा रस्ता जर पूर्णच करायचा आहे अशी जर प्रत्येकाची मानसिकता असेल तर माझी भूमिका तुम्हाला लक्षात आली असेल। ही यंत्रसामुग्री चालवणारी जी मंडळी आहेत किंवा जे ऑपरेटर्स आहेत ते घाबरून निघून गेले तर काम बंद होऊ शकतो, ही वाचित आहे। त्यामुळे मी काही आंदोलन करण्यासाठी कोणाला विरोध करत आहे किंवा काही नाही, माझा असा काही दृष्टिकोनही नाही। लोकशाही मार्गाने जे आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी काही अडचणीचं नाही। अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले, त्यांचं खून करणारं सरकार हे महाराष्ट्रद्रोही का महाराष्ट्रप्रेमी? त्या रस्त्यांमुळे अनेक लोकांचे रोजगार गेले, कारण लोक मग कोल्हापूर मार्गे येतात तिथे।
त्यामुळे त्या हायवे लगत असणाऱ्या अनेक तरुणांचे रोजगार गेले. त्या तरुणांचे रोजगार घालवणारं सरकार महाराष्ट्रप्रेमी का महाराष्ट्रद्रोही? आणि मग जेव्हा तो रस्ता 17 वर्ष झाली पूर्ण होत नाही आणि सरकार जर झोपेचं सोंग घेत असेल आणि बहिरेपणाचं नाटक करत असेल, तर अशा लोकांना जाग करायला त्यांच्या कानाखालीच आवाज मारावा लागतो आणि तो कानाखाली आवाज मारण्याचं काम आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी केलंय. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या योगेश क्षीरसागर अजित पवार गटात प्रवेश करणार आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल. 40 नगरसेवकांसह योगेश क्षीरसागर अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. संबंधित महिलेने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून स्वतःला पेटवून घेतलं. त्यात ती जवळपास 80% भाजलेली आहे. तिला तातडीनं उपचाराकरता रुग्णालयात नेण्यात आलं. अतिक्रमणामध्ये बांधकाम पाडल्याने महिलेनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट देण्यात आलाय. जपानमधील कोयासन या विद्यापीठाने ही घोषणा केली. महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना मानद डॉक्टरेट देण्यात येत असल्याची घोषणा कोयासन विद्यापीठाचे डीन सोएदा सॅन यांनी केली. आगामी भारत भेटीमध्ये त्यांना ही उपाधी प्रदान करण्यात येणार आहे. दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुणकेश्वर मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. भारतीय संस्कृती परंपरा यांचं रक्षण करण्याकरता, संवर्धन आणि जतन करण्याकरता मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी सुद्धा मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. तोकडे कपडे घालून आलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. अशा भाविकांना देवस्थानाकडून शाल, उपरणं, पंचा, ओढणी आदी वस्त्र मोफत देण्यात येतील. याकरता भाविकांनी सहकार्य करण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय. श्रावण महिन्यामध्ये कुणकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी असते. या पार्श्वभूमीवर ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.